आज स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहेत सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आजचा वार आहे बुधवार. तर आज आहे दीप अमावस्या. तर माहिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज दीप अमावस्या आहे. तर इकडं मी अंडे शिजायला टाकले आणि इकडं मी डाळ भात वगैरे बनवून ठेवले. इकडं डाळ भात. तर याच्यामध्ये काय मटेरियल वगैरे काय नाही टाकले बरं, टोमॅटो वगैरे, फक्त जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी दिली. कारण पण तसंच आहे, त्रिशाल त्यातलं काहीच आवडत नाही. ती सगळं काढायला त्याच्यामुळे मी काय केलं, सगळं काढून टाकलं. आणि त्याच्यासाठी मला तोंडी लावायला हे बटाट्याची मी चटणी केलेली, डाळ भातासोबत छान लागते बटाट्याचं. तर इकडं पुरीनं अंडे टाकले शिजायला. तर म्हटलं परत खायला नाही भेटत आता ना, श्रावण चालू होईल ना, त्याच्यामुळे आज म्हणजे बिर्याणीच बनवायची होती मला, पण काय करणार, नाही बनवता आली. असं तर तुम्हाला एक सांगते, खूप दिवस झालं मी असं व्हिडिओ काढतच नाही, बंद केलेले आहे. तुम्हाला माहिती आहे मिस्टरवरून व्हिडिओ काढणं बंद झाले. पण तुम्हाला एक गोष्ट शेअर करते मी. आत्ता वाजलेत सांगू का, 9 वाजलेत. 9 वाजलेत तरी मिस्टर अजून घरी आलेले नाहीत. म्हणजे सकाळी 5 वाजता गेलेला माणूस अजून घरी आलेला नाही. फोन पण स्विच ऑफ लागतोय. तर फोन पण स्विच ऑफ लागतोय, सगळे स्विच ऑफ लागतोय. आम्ही फोन करतोय आणि इथे कसं आम्ही नवीन आलेलो आहे ना राहायला, म्हणून काही एवढं माहितीच नाही. तर 9 वाजता सकाळी 5ला गेलेला माणूस 9 वाजले तरी अजून घरी नाही आलेला आहे. आणि आम्ही वाट बघतोय. त्यात कसं वाटतं, भीती वाटते. त्याच्या अगोदर पण खूप सारे प्रॉब्लेम आले होते, तुम्हाला माहिती होतं. त्याच्या आधी मी व्हिडिओ शूट वगैरे केलेले आहेत. तर आत्ता पण तसंच झाले, 9 वाजले तरी यायचं पत्त्यानं. काय काय देव जाम चपाती. तर आता पुरीनं जेव वगैरे घालते, मी पण जेवते. आता काय करणार, आपण कवर वाट बघणार ना. वाट बघणं पण आहे, पण एक टेन्शन पण असतं, अजून कसे येणार. तर आणि इकडे आउट साईड आहे, आम्ही जे राहतो ना ती पूर्णपणे आउट साईड आहे. म्हणजे आपण रिक्षाने जाऊ शकत नाही, काहीच नाही. तर आउट साईडला आहे. आणि एवढं रात्रीचं तर भीती पण वाटते तिथं. लय अवघड. याच्या आधी कारण आम्ही बघितलेलं आहे ना कसं काय झालेलं आहे, म्हणजे कशा सिच्युएशनमध्ये ते येतील. त्याच्यामुळे मला ना मी किती दिवस झाले मी नाही व्हिडिओ काढते, काहीच नाही. पण मी तरी आता म्हणजे ना सहनशक्ती पलीकडं होतं. आणि आजचंच नाही, रोजचंच आठवड्यातून 2-3 नाही. पण मी आजकाल व्हिडिओ शेअर नाही करत आहे. म्हटलं कशाला तुम्हाला सांगावं ना, काही हे असतं आपल्या पर्सनल गोष्टी कशाला शेअर करायच्या, म्हणून त्या शेअर करणं पण मी बंद केलं होतं. म्हटलं नको आता नाही सांगत दादा. पण ह्या गोष्टी मी सारखं तेच आहे. आणि त्या माणसाचा जो संशय स्वभाव आहे तो पण नाही बदलत आहे. सगळं हाय तसंच आहे. त्या माणसामध्ये काही बदलच होत नाही. संशय तर एवढा आहे, म्हणजे त्या माणसामध्ये खूप संशय भरलेला आहे. एकदम वेगळ्या लेवलचा, नाही का, वेगळ्या लेवलचं आहे. असं कळून नाही देणार बरं का, पण आपल्याला एकदा व्यक्तीच्या ह्याच्यातून बोलण्यातून आपल्याला लगेच कळतं ना. तर इथं ह्या बेडमध्ये ना जरा अंधार आहे बरं का, अंधार. तर या बेडमध्ये जरा अंधार आहे. आता उद्या लय अवघड आहे. कसं काय, माझं तर डोकंच कधी चालत नाही, लय डोक्याला टेन्शन. तर व्हिडिओ काढणं पण बंद केलं होतं मी. तर म्हटलं नको. तर हा पण खूप दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करते. तर असं काही गोष्टी आहेत. तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चालूच असतं. पण मी शेअर करणं बंद केलं होतं. तर इकडं माझ्या प्रांजलीला लगेच टेन्शन येतं, काय चाललंय काय नाही. तर प्रत्येकाच्या घरात म्हणजे एकच ते असतं, ते वाईट असते. तर असो, आता बघूया. 9 तर वाजून गेले, तर अजून वाट बघूया कसे येते तर कसे नाही, याची फुल गॅरंटी नाही बरं का, काहीच सांगू शकत नाही. असं आहे माझा स्वभाव असा. मला जर चिड आली ना, म्हणजे काय होतं असं आहे माझं. काही शब्द निघतात, काही काय होईल याची गॅरंटी नाही. मध्ये तर तुम्ही मागच्या वेळेस तुम्ही बघितलं होतं, ते खूपच जास्त झालं होतं. तर त्याच्यामुळं तर बघूया. लय अवघड आहे माझं तर ना, काय करावं काय सुचत नाही. असं झालं, सोडता येईना आणि धरता येईना, सोडता येईना आणि धरता येईना, असं झालं माझं आयुष्य. पुरींमुळं आपण कसं गप्प बसतो, जाऊ द्या पुरींना. कारण पुरींना आपल्याशिवाय कोण आहे ना. आपण जरा मागं सगळे जे आनंदाच्या गोष्टी असतात, रूम कुठं काय, आपण नाही का, मला राग आला ना, मी या सगळ्या गोष्टी सोडून जाईन, सगळ्या गोष्टी. जसं ना, म्हणजे नाही का, आता तुम्हाला तर माहिती नाही,
मला ना निर्णय घेता येत नाही पटकन पटकन निर्णय नाही घेता येत मला, नाही का. त्याच्यामुळे माझे 8 वर्ष आहेत ते असेच गेलेत खरं. ते पण कशामुळं, आपल्या घरच्यांमुळं माझे 8 वर्ष, नाही का, 8-10 वर्ष झाले मी घरच्यांसाठी, नाही का, एक प्रकारे मी अशी आनंदी दाखवते, सगळं हे करते सगळं. आपण, नाही का, एक बाई माणसाचा स्वभाव कसा असतो की हे विसरून जातो आणि परत तेच पुन्हा येतं, परत तेच तेच. आणि मग त्याच्यामुळं आता 10 वर्ष झालं, नाही का. मला जर त्या व्यक्तीत व्हिडिओत नाव नाही घेणार, पण तसं परत घरच्यांना त्या व्यक्तीसाठी जर सारखं जर मला, नाही का, सपोर्ट भेटला असतं माझ्या माहेरच्या लोकांचा, तर कदाचित मी जर नसते आता सध्या तरी. तर असं काय बोलणार मी, हे सर्वांना बोलून पण दाखवले, मी बोलून पण दाखवते त्यांना, बोलून दाखवते मी माझं असं, नाही का. हे असं रे आजचं नाही, आजची 5-6 महिना 1 वर्षापूर्वी, किती वर्ष तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ पण बघितले. 2 वर्षापूर्वीची गोष्ट काय झाला, मी गेले होते आता तसं सगळं तुम्हाला माहिती आहे. व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व सांगितलं होतं, सर्व शेअर केलं होतं. एक दिवशी जेव्हा आम्ही वेगळं निघवलं होतं त्यावेळेस पण मला एवढं रडवलं होतं त्या व्यक्तीने, प्रमाणाच्या बाहेर रडवलं होतं. आणि असं बऱ्याच गोष्टी तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेले आहेत. तर ते हे मी आताच नाही, 10 वर्ष झालं. आता तुम्हाला सांगून तरी काय फायदा आहे ना, बरोबर आहे का नाही. पण कसं असतं बायकांचं जीवन बघा ना, म्हणजे आपल्याला ना धरता येत ना सोडता येत असं झाले. असले आवड. आता हा व्हिडिओ बघतील, सगळे बघतील, घरचे बघतील, पण त्यांना माहिती, असं नाही की त्यांना पण माहिती की रुपाली खरंच असं. तर असो, गॅस बंद करून ये रे, दोन्ही एकच कर, भाजीचं कर, कढईचा कर, कढईचा. प्रांजलला गॅस बंद करता येतं बरं का आता. कढई, छोटी कढई, हा भांड्याच्या मटक्याची काढला गॅस. भाजी केली, नाही तर करपण बटाट्याची भाजी केली, डाळ भात आणि तोंडात झोप. अंड्याचे शिजू दे, अंडे नाही शिजले आपण. येऊ खोकला, प्रांजल्याचं टेन्शन. तर आनंदाचं लहान मुलांच्या डोक्यावर लगेच परिणाम होतात असे. तर बघूया कसं येते कशी नाही, मला तर माहीत नाही. पुरीना टेन्शन येतं, बाकी काही नाही. तर चला बाय बाय, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. तुला आयो माझे हेडफोन बसली तुळशी. काय बघायचं, बघा प्रिशाची फ्रॉक, ते इग्नोर करा बरं काय. पुरी काय करतात, दिवसभर कपडे काढतात आणि हे करतात. मी सगळं सकाळ सकाळ, अगं त्या मला बोलू तर दे, काय घ्यायचंय, कपडे घेतात आणि काढतात. चला बाय बाय. तर मी सगळं स्वच्छ आवरलं होतं, पण असं होतंय. तर जाऊ द्या, बाय बाय, भेटूया. तुम्हाला सांगणच किती वाजता आले, काय आले, तर त्याच्यासाठी उद्या वाट बघावं लागेल. कॅमेऱ्यात पण शूट करून ठेवते किती वाजता आले वगैरे. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा आणि उद्या बघूया आता काय होते तुम्हाला उद्या समजेल. चला बाय बाय.